नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 34 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात। यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। डायरेक्ट कटोरी वाढवताना काय बदल करायचे असतात, माप कसं घ्यायचं आहे, कटोरी राऊंड किती घ्यायचं आहे 34 साईजच्या ब्लाऊजला, हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या चॅनलवरती अगोदरही प्रत्येक साईजचे व्हिडिओ अपलोड आहे, ते तुम्ही बघू शकता। तर आता आपण आज 34 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग बघूयात। आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा। तर त्यामध्ये थोडेफार बदल असतात, ते बदल कसे करायचे आपल्याला ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सुरुवातीला तुम्ही तुमच्या ब्लाऊजची तयार उंची जितकी आहे त्यामध्ये 1 इंच मिक्स करा। म्हणजे तयार उंची 13 आहे, इथं आपण 1 इंच मिक्स केलं म्हणजे 14 इंच आपण इथं उंची घेतलेली आहे। 14 इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, उंची घेतल्यानंतर इथल्या साईडला आपल्याला 2 इंच अंतर सोडायचं आहे, 1.5 इंच अंतर सोडायचं आहे। जे 40 साईजच्या पुढचे ब्लाऊज आहे त्यांना आपल्याला अंतर जे आहे ते 2 इंच सोडायचं आहे। 40च्या आतल्या ब्लाऊजसाठी आपल्याला अंतर जे आहे ते 1.5 इंच सोडायचं आहे। आणि 40 साईजच्या आतला ब्लाऊज आहे आणि छातीची साईज जर मोठी आहे म्हणजे कप साईज, तुमच्या ब्लाऊज साईज जर मोठी असेल तर तुम्ही त्यावेळेस हे अंतर 2 इंच सोडलं तरीही चालतं। म्हणजे साईजनुसार आपल्याला कटोरी वाढवताना आपण जसा बदल करतो तसा इथं बदल करायचा आहे। जर म्हणजे बरोबर असेल, नॉर्मल असेल, प्रत्येकाची साईजनुसार असेल तर 1.5 इंच अंतर सोडा, साईज मोठी असेल तर 2 सोडा। आणि 40च्या पुढच्या प्रत्येक ब्लाऊजसाठी 2 इंच अंतर हे आपल्याला इथं सोडायचं आहे। आता हे 2 इंच अंतर सोडलं आहे, त्याच्या पुढे आपल्याला पूर्ण मापे टाकायचे आहेत। गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच, शोल्डर आपल्याला 3 इंच। आणि बघा इथं आपण हे 2 इंच अंतर वाढवलेलं पाठीमागच्या भागासाठी हे अंतर नाही आपलं, फक्त समोरच्या भागासाठी आहे। ज्या ठिकाणी आपण समोरचा गळा घेतलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला गळा रुंदी घेतलेली आहे, तिथंच आपण समोरचा गळा घ्यायचा आहे। समोरचा गळा आपला 6.5 इंच आहे। इथंही आपण 2.5 इंच आहे का बघून मार्किंग करायचं आहे। आणि आपल्याला 34 साईजचा समोरच्या गळ्याचा बॉक्स तयार करायचा आहे। आपल्या साईडला करायचं गोलाकार देताना, आणि समोरच्या गळ्याला आपल्याला व्यवस्थित असं गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर इथं समोरचा गळा झालेला आहे। आता आपला समोरचा गळा झालेला आहे, तर आता आपण शोल्डर घ्यायचं आहे। शोल्डर आहे आपलं 3 इंच, हे शोल्डर आहे। जिथं शोल्डर आहे तिथंच आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे। तर मुंडा आपण इथं 6 इंच घ्यायचा आहे। इथंही आपलं बरोबर 3 इंच आलं पाहिजे, म्हणजे वरती आणि खाली शोल्डर कमी जास्त होत नाही। इथं बघितलं की इथंही बघायचं, गळा रुंदीला इथं बघितल्यानंतर जितका समोरचा गळा आला आहे तिथं मार्किंग करतानाही आपल्याला बघून घ्यायचं आहे। आता आपल्याला छातीचा 4था भागाने मार्जिन टाकायचं आहे, आणि माप टाकताना मी ह्या मार्किंगच्या पुढं माप टाकून घ्यायचं आहे। तर आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं 8.5 इंच आपला छातीचा 4था भाग आणि 1.5 इंच आपलं मार्जिन। खालच्याही साईडला आपण तसंच घ्यायचं आहे, 8.5 इंच आपला छातीचा 4था भाग आणि 1.5 इंच आपलं मार्जिन। आणि हे आपण अगोदर इकडच्या साईडला बॉक्स तयार करूया, आणि त्याच्यानंतर हे माप आपल्याला असंच खाली घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ह्यामध्ये आपलं माप आहे ते बरोबर लक्षात येतं। आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत। मुंड्याला आकार, पाठीमागच्या मुंड्याला आपल्याला 1.5 इंचावरती आकार द्यायचा, समोरच्या मुंड्याला 1 इंचावरती आकार द्यायचा आहे। मुंड्याला आकार देण्यासाठी पेपर आपल्या साईडला करून घ्यायचा आहे। 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार आपण इथून सुरुवात करायची आहे। बघू शकता आपण असा 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार दिला आहे। 1 इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची आहे आपल्याला, आणि हा असा आपल्याला हा मुंड्याला आकार हाही देऊन झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही मुंड्याचे आकार दिलेले आहेत। आता मुंड्याचे आकार झालेले आहेत, आता आपण कटोरी तयार करायची आहे। तर इथं आपण कटोरी तयार करताना काय करतो, तर आपण कटोरी जे आहे ते आपण माप टाकणार आहोत। आता कटोरीत मापचं डायरेक्ट वाढून घेताना आपल्याला इथं क्रॉसपट्टी जी निघते ती क्रॉसपट्टी निघत नाही, यामध्ये आपण क्रॉसपट्टी आपली दुसरी काढायची आहे। हे आपण असं 2 इंचाचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। 2 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा त्या 2 इंचाच्या वरती आणखीन एकदा 2 इंच घ्यायचं आहे। तर हे जे अंतर सोडायचं आहे फक्त यामध्ये बदल आहे, म्हणजे साईजनुसार कमी जास्त अंतर सोडायचं आहे। बाकी जे आहे कटोरी राऊंड वेगळं आहे, हे 2 इंच किंवा 1.5 इंच अंतर सोडायचं वेगळं। 40च्या आतल्या ब्लाऊजला किती आहे, तर 40च्या आतल्या ब्लाऊजला 1.5 आहे, 40च्या पुढच्या ब्लाऊजला 2 आहे। कटोरी राऊंड प्रत्येक साईजचा वेगळा आहे।
पण आता जे आपण 2 इंचचा बॉक्स केला त्याच्यावरती 2 इंच घेतलं आणि जे क्रॉस माप टाकणार आहोत, जो मध्ये काढणार आहोत, ते जे पुढची जी प्रोसेस आहे कटोरी राऊंड फक्त साईजनुसार घ्या. बाकी जे आपण पद्धत वापरतो सेमच पद्धत वापरायची आहे. आता आपण 2 इंचाचा बॉक्स केला त्याच्यावरती 2 इंच घेतलं, त्याच्यावरती 2 इंच घेतल्यानंतर हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं. समोरचा गळा आणि हे क्रॉस मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला 34 साईजचा ब्लाऊज आहे. कटोरी राऊंड आपला 7.5 इंच घ्यायचा आहे. तर बघा असं क्रॉसमध्ये 7.5ला मार्किंग करायचं आहे. हा जो कटोरी राऊंड आहे तो प्रत्येक साईजचा वेगळा वेगळा आहे. तर 7.5 वरती तुम्हाला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. 7.5ला मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या 7.5चा मध्य काढून घ्यायचा आहे. नेहमी तुमचा जो कटोरी राऊंड आहे त्याचा मध्य काढायचा. प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला ही सेम पद्धत आहे. तर राऊंडचा आपल्याला वेगळा वेगळा घ्यायचा आहे. बाकी जी पद्धत आहे सेमच पद्धत आहे, त्याच पद्धतीने करायचं. हा आपला मध्य आहे. मध्य काढलेल्याच्या ठिकाणी आपल्याला खाली 2 इंच घ्यायचं आहे. प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला 2 इंच घ्यायचं. प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचा कटोरी राऊंडचा मध्य काढायचा आणि हे सेमच आपण असं जोडून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आता आपल्याला इथं मुंड्यापासून 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे. 1 इंचाचा मुंडा आहे तिथून आपल्याला 2.5 इंचाला मार्किंग करायचं आहे. समोरचा गळा आहे तिथं 1 इंचाला मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गोल आकार देताना डॉट डॉट मध्ये द्यायचा आणि नंतर हा असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही कटोरी आपली कशी परफेक्ट तयार झालेली आहे. मी आता तुम्हाला समोरून दाखवते. एवढी सुंदर कटोरी आपण डायरेक्ट कटोरी वाढवल्यानंतरच निघू शकते. जे आपलं अगोदरचं जे कटिंग आहे त्यामध्ये कटोरी वाढवताना बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपण हा डायरेक्ट कटोरी वाढवलेलाचा हा आपण कटिंग करतो. हे कटिंग एकदम परफेक्ट आहे. यामध्ये तुमचं शोल्डर उतरत नाही. बघू शकता तुम्ही कटोरी एकदम कशी परफेक्ट तयार झालेली आहे. हे कटिंग मार्किंग झालेलं आहे. आता कटिंग कसं करायचं. कटिंग करताना बघा जे 1.5 इंच मार्जिन आहे ना त्याच्या पुढे कट करायचं. सुरुवातीला 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा आपल्याला काय करायचं आहे. हे गळा रुंदी जर तुमचा पाठीमागचा गळा जास्तच कमी असेल तर तुम्ही गळा रुंदीला थोडासा कट मारा. दोन्ही भाग वेगवेगळे करा आणि मग कट करा. आता आपला गळा पाठीमागचा आहे तो 7.5 पेक्षा जादा आहे. त्यामुळे आपण हा दोन्ही भाग इथपर्यंत असे कट करायचे आहे. पाठीमागच्या भागातलंही आपलं म्हणजे 2 इंचाचा अंतर इथपर्यंत कट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे. दोन्ही पार्ट आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. हा आपला पाठीमागचा साईडला ठेवूया आणि हा आपण जसं आपलं मार्किंग आहे कटोरीचं तसंच आपण हे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे ही कटोरी एवढी परफेक्ट आहे ना, एकदा जरी कटिंग बघितलं तर चुकतच नाही बिलकुल. माप ही परफेक्ट आहे. त्यामुळे या पद्धतीने नक्की कट करा. जसं आपलं कटोरीचं मार्किंग आहे तसं कट करायचं आहे. 1 इंचाचा मुंडाही कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कटोरीचं टोक इकडच्या कटोरीच्या टोकावरती ठेवायचं. खालच्या साईडला आपलं थोडंसं अंतर कमी जास्त होतं एक साईडला. ते अंतर आपण कट करून ही कटोरीला आपल्या गोल आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे कटोरी आपली परफेक्ट तयार होते. बघू शकता ही कटोरी कशी एकदम गोल आलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कट करायचं आहे. समोरचा भाग साईडला ठेवून पाठीमागचा भाग घ्यायचा आहे. पाठीमागच्या भागातला आपल्याला जे 1.5 इंच अंतर आपण मार्किंग केलेलं आहे ते अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. 1.5 इंच अंतर आपल्याला, कारण आपण समोर फक्त कटोरी वाढवली ना डायरेक्ट, त्यामुळे ते अंतर घेतलेलं आहे. पाठीमागच्या भागामधलं आपल्याला ते अंतर कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला समोर पाठीमागच्या गळा जेवढा आहे तुमचा तेवढा घ्या. गळा रुंदी जेवढी घेतली तेवढी घ्या आणि हवा तो आकार देऊन इथं तुम्ही कट करू शकता. तर काय करायचं, चौकोनीच आकारामध्ये पेपर कटिंग करायची. म्हणजे आपण मार्किंग करून कुठलाही आकार चौकोनी आपल्या अस्तरवरती किंवा मेन ब्लाऊजवरती देऊ शकतो. तर आता क्रॉसपट्टी कशी काढायची. क्रॉसपट्टी काढताना मी ह्याच्यावरतीच मार्किंग करून दाखवत असते नेहमी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. क्रॉसपट्टी आपल्याला किती लागते. छातीचा 4था भाग आणि जे शिलाई मार्जिन आपण घेतलेलं असतं, म्हणजे
हे किती आहे छातीचा चौथा भाग 8.5 आणि 1.5 इंच मार्जिन, 8.5, 9 आणि 10 इंचाचीच कटोरी क्रॉसपट्टी पाहिजे. म्हणजे प्रत्येक साईजनुसार तुमचा छातीचा चौथा भाग आणि जे 1.5 इंच आपण मार्जिन टाकतो तेवढ्याच आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे असते. क्रॉसपट्टी टाकताना 40च्या पुढचे जे ब्लाऊज आहे त्यांना हुकलूकच्या साईडला 3.5 घ्यायचं, फिटिंगच्या साईडला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. आता हा 40च्या आतला ब्लाऊज आहे त्यामुळे इथं आपण 3 इंच घेतलेला आहे इथं, आणि इकडं 2.5 इंच घेतलेला आहे फिटिंगच्या बाजूला. इथंही आपण 2.5 इंच घेतलेला आहे आणि 2.5 इंचाचा आपल्याला सुरुवातीला बॉक्स तयार करायचा आहे. त्याच्यानंतर आकार देण्यासाठी इथं 3 इंचावरती एक मार्किंग करायची आणि हे 3 इंचापासून वरती असं कर्वमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुमची, आणि हे जसं मार्किंग आहे तसं कट करायचं. मी इथं कटिंग करून दाखवत नाही, तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या कटोरी ब्लाऊजचं सहज पद्धतीनं कटिंग करा. 32 साईजच्या बाही कटिंगची व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तो व्हिडिओ बाही कटिंगचा सेपरेट अपलोड होईल. व्हिडिओ मोठा होता त्यामुळं आणि एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलं तर आपल्या लक्षात येत नाही, त्यामुळे मी बाही कटिंगचा व्हिडिओ सेपरेट अपलोड करेन, हा व्हिडिओ सेपरेट अपलोड करेन. जो व्हिडिओ अगोदर अपलोड होईल त्या व्हिडिओची लिंक एकमेकाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. म्हणजे कटोरी ब्लाऊजची लिंक बाही कटिंगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्या व्हिडिओची लिंक ह्याच्यामध्ये मिळून जाईल. तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. जे काही प्रश्न असतील ते नक्की विचारत जा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.